1997ला स्थापन झालेली ही बोरीची प्रगती पतसंस्था, या पतसंस्थेच्या ज्या लोकांनी इथे ठेवी ठेवल्यात त्यांचे पैसे मिळत नाही। तत्कालीन संचालकांवर ओतूरच्या आळेफाट्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। इथं ठेवीदार पैसे मागायला येत आहेत, विद्यमान चेअरमन सांगतायत आमच्याकडे पैसे नाही, हात वर करतायत। अर्थात त्यात त्यांची काही चूक नाही, ज्यांनी कोणी उद्योग केलेत आज ते अटकपूर्व जामीन घ्यायला किंवा आपापल्या सिस्टमनी प्रयत्न करतायत। ठेवीदारांची काही चूक आहे का? काबाड कष्ट करून घाम गाळून ह्या लोकांनी इथं पैसे ठेवलेले आहेत, आज त्यांचे पैसे मिळत नाहीत। आपल्यासोबत बोरीचेच कैलास जाधव गावटी जाधव, काय तुमची नेमकी मागणी काय आहे? तुमची इथं ठेव आहे का? नमस्कार, माझं नाव कैलास जाधव, मी या बोरीगावचा रहिवासी असून आज ह्या प्रगतीपथ संस्थेमध्ये मी जे संचालक बोर्ड होते आधीचे त्यांच्या सांगण्यानुसार किंवा माझ्याकडे पैसे ठेवी म्हणून ठेवण्यासाठी त्यांनी आग्रह धरला। मी ह्या कोणी आग्रह धरला होता? ह्या संचालकांनी। कोण होतं संचालक? खंडूशेठ जानको कोरडे आणि चंद्रकांत देवराम जाधव यांनी मला शिफारस केली का बाबा तू दुसऱ्या संस्थेत ठेवण्यापेक्षा ह्या संस्थेत ठेव। ही त्यांच्या सांगण्यानुसार मी या संस्थेमध्ये ठेवलेली आहे। किती मुदतीसाठी? ही दामदुप्पटसाठी ठेवली होती साहेब। कुठल्या वर्षी ठेवली होती? ही 2014 साली। तेव्हा चेअरमन कोण होतं? त्यावेळेस चेअरमन संदीप किसन कोरडे। तेव्हा अध्यक्ष कोण होतं? संतोष शेठ चोरड्या। संतोष शेठ चोरडिया। आणि मग हेराफेरी कोणी केली? हेराफेरी आता काय आलंय, त्याच्यानंतर जे काही संचालक बॉडी चेंज झाली त्या संचालक बॉडीने आता आम्ही मुदत ठेवा असल्यामुळं आम्ही काय मध्यंतरी काय त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही म्हटलं आमची दामदुप्पट होत नाही तोपर्यंत आम्ही काय तिकडं काय फिरकलो नाही। पण आमची दामदुप्पट ज्यावेळेस जवळ आली त्यावेळेस ज्यावेळेस संस्थेच्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या किंवा आम्हाला बातम्या कळल्या त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वारंवार संस्थेशी संपर्क साधला असता संस्थेतून आम्हाला वेगवेगळी उत्तरं भेटत गेली। आणि ज्यावेळेस आमची मुदत ठेव संपायच्या आधी कोरोनाच्या नंतर जे काही गोष्टी घडल्या त्यानंतर आज देऊ उद्या देऊ तुमच्या मुदत ठेवीला पैसे आम्ही देऊ, पण ज्यावेळेस मी मुदत ठेव मागायला आलो त्यावेळेस या संस्थेमध्ये आल्या असताना त्या संस्थेमध्ये कुठलाही 1 रुपया शिल्लक नव्हता। त्यांनी आम्हाला मुदत ठेवची जी दामदुप्पटची रक्कम झाली होती ती काय आम्हाला ते देऊ शकले नाही। त्यामुळे आज आमचा जो घामाचा पैसा आहे, आज आम्ही एवढं काबाड कष्ट करून जो पैसा आम्ही तिथे उभा करून इन्व्हेस्टमेंट केला तोच पैसा जर आज आम्हाला मिळत नसेल तर आम्ही जगायचं कसं, हा मला माझा पुढे प्रश्न पडलेला आहे। तुमच्या रकमेची मुदत कुठल्या साली कुठल्या महिन्यात संपली? माझी 2022ला 8व्या महिन्यात मुदत संपली। 6वा आणि 8वा या 2 महिन्यामध्ये माझी पूर्ण मुदत संपलेली आहे। पैसे कोणाच नाव ठेवले? माझी आई शांताबाई दशरथ जाधव, आईच्या नावाने मुदत ठेवलेली होती। तुमच्या नावावर नाही? माझ्या नावावर नाही। आई आहे? आई आहे। उद्या आई जर म्हणाले माझे पैसे मिळालेत, मुलगा चुकीचं सांगतोय मग? असं म्हणणारच नाही आई ना, आई माझ्या बरोबरच असते ना। आईचं जे काही वारसदार म्हणून मीच इथं आहे ना, कारण सगळे जे काही मी पाहतो ते हेच आहे, मीच पाहतोय, त्याच्यामुळे आई म्हणू शकत नाही ना। आई जे काही व्यवहार होतात ते आमच्या संगनमताने होतात, त्यामुळे ती नाही म्हणायचा प्रश्न येतच कुठं। आता संस्थेचा अध्यक्ष कोण आहे? आता संस्थेचे अध्यक्ष नवनाथ शेठ जाधव हे आता संस्थेचे अध्यक्ष आहेत। ज्या काळामध्ये जो काही गोंधळ झाला किंवा तुम्हाला एफडीचे पैसे मिळत नव्हते ते कुठले 5 वर्ष तेव्हा चेअरमन कोण होते? म्हणजे कुठलं साल ते कुठपर्यंत? 2016 ते 2022 पर्यंत संदीप किसन कोरडे हे चेअरमन होते। त्यांच्याकडेच गोंधळ झाला? हा, त्या 2016 नंतरचाच हा काय जो गोंधळ झाला हा 16 ते 22 गोंधळ आहे। आता विद्यमान चेअरमन जे आहेत जाधव काय नवनाथ म्हणाले, शेठ जाधव, मग ते काय पैशाचं काय म्हणतात? त्यांच्याकडे वारंवार आम्ही पैशाची मागणी करतोय, पण ते पण त्यांच्या पद्धतीने जे काही गोष्टी आहेत ते कायदेशीर आहेत त्या गोष्टींची त्यांची पण चालू आहे प्रोसेस। ते प्रोसेस झाले चाल ढकल नाही करत, पण ते म्हणतात जे पण रिकव्हरी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पैसा कुठून देणार, हे त्यांचं पण उत्तर येते। आता आम्ही पण त्यांना एवढं जबाबाने विचारू शकत नाही, पण आमची तेवढी ताकदीने त्यांना बोलतोय का आमचे पैसे आम्हाला मिळावा, लवकरात लवकर कसे मिळतील। नुसतं तुम्ही खुर्चीसाठी इथं बसू नका, तुम्ही ज्या ते संस्थेचा ताब्यात घेतलाय संचालक म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून तुम्ही पद स्वीकारले तर तुम्ही ते पैसे आमचे कसे मिळवून द्यायचे हे तुम्ही त्याला बंधनकारक आहेत। आईच्या नावाने पैसे ठेवलेत? किती पैसे ठेवले? आईच्या नावाने तशी रक्कम आहे, पण मी आज ती ओपन करू शकत नाही साहेब। पण आमची जी काही रक्कम ठेवली पण ती ठेवलेली आहेच ना, आज एफडी म्हणून ती रक्कम आहेच ना, त्याची माझी दामदुप्पट रक्कम झालेलीच आहे। त्या रकमेवर तुम्ही कर्ज घेतलं? त्या रकमेवर 1,23,000 रुपये त्याच्यावर उडी घेतलेली साहेब। बाकीच्या रकमेवर पुन्हा संस्थेने काही कर्ज दाखवलंय? बाकीच्या रकमेने संस्थेने बिना वाउचरचं, बिना सही करताचं, बिना कर्ज फॉर्म असताना तरी माझ्या नावावरती 5 लाख रुपये कर्ज दाखवले। माझी सही कुठं नाही, कर्ज फॉर्म बी नाही आणि मला पैसे बी तिकडं संस्थेत दिले नाही।
आणि ज्या वेळेस मी त्या व्यवस्थापकाला विचारलं ते कोण व्यवस्थापक? व्यवस्थापक पानसरे म्हणून, त्या पानसऱ्यांनी सांगितलं का बा तुमचं इथं मी तुम्हाला पैसे दिलेले नाही आणि तुमचा संस्थेशी इथं काही संबंध नाही, मी काही कर्ज टाकलेलं नाही, कोणी टाकलं हे मला माहीत नाही. आणि एफडीच्या पावत्या कुठे? एफडीच्या पावत्या त्यावेळेस काय होतं साहेब, आता घरी आपल्या त्यावेळेस राहण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळं, घर अदुरुस्त असल्यामुळं मी त्यावेळेस काय केलं, विश्वासाने ज्या एफड्या केल्या त्या पावत्या मी संस्थेत आपल्या व्यवस्थित राहतील म्हणून मी त्या उद्देशाने संस्थेत मी ठेवल्या होत्या. परंतु ज्यावेळेस तो पानसऱ्यांना बोलवलं त्यावेळेस ते पानसऱ्यांनी माझ्या पावत्या इथं माझ्या ताब्यात मला त्यांनी सुपूर्द केल्या होत्या. पण जे चालू संचालक बॉडी ते म्हणले ह्या पावत्या चालू म्हणजे विद्यमान? हा, विद्यमान संचालक बॉडी आहे. हे काय बोलले का बा ह्या पावत्या आम्हाला डायरेक्टली तुम्हाला आता देता येणार नाही, तुम्ही अर्ज करा, 8 दिवसांनी आमची मीटिंग आहे, मीटिंग झाली का तुमच्या पावत्या तुम्हाला देऊन टाकीन. पण मी तो अर्ज पण केला, मग मी त्याची पोच पण घेतली. पोच घेतल्यानंतर आता त्याला 1 वर्ष झाले. पण माझे जे काही एफडीच्या पावत्या आहेत तर आता ते काय म्हणतात का ह्या वाउचरवर सही, पण मला अद्याप एकही वाउचर अजून दाखवलेलं नाही. आणि मला ते पण पाहिजे ना बा माझी वाउचरवर सही असेल तर त्यांनी मला ते दाखवावं, माझा कर्ज फॉर्म दाखवा. ते जर असेल तर आय एम ॲग्री, मी त्याला ॲक्सेप्ट. तुमच्या ठेवीच्या पावत्या गहाळ झाल्यात का संस्थेत आहेत? संस्थेत आहेत त्या पावत्या, पण आता असं म्हणतात फक्त ना, दाखवत नाही. दाखवत नाहीत ते. पण मग विद्यमान बॉडीच्या ताब्यात मी ह्या ज्या पावत्या त्यांच्या ताब्यात गेल्या होत्या त्यावेळेस विद्यमान बॉडीला सुद्धा मी अर्ज केला होता. ते पण मला बोलले का 8 दिवसात तुमच्या पावत्या तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्या मीटिंग नंतर. अर्ज कधी केला? त्याच वेळेस अर्ज केला. किती दिवस झाले? त्याला 1-1.5 वर्ष झाले आता. मग आता काय पावत्या का मिळत नाही, ते का देत नाही? आता त्यांचं असं म्हणणं आलंय का ती पावत्या शोधायला मी बऱ्याच वेळा सांगितलं पण ते म्हणतात पावत्या सापडत नाही. पावत्या गहाळ झाल्या? आता ते त्यांना माहिती, कारण मला मिळत नाही म्हणल्यानंतर मला तेच प्रश्न आहे ना आता माझ्या पुढं का बा माझ्या पावत्या. पण माझ्याकडे माझं स्टेटमेंट आहे ना, ज्या एफडीचं जे स्टेटमेंट आहे त्या पावत्यांचे नंबर आहेत ते माझ्याकडे ऑलरेडी आहेत. आता विद्यमान संचालक मंडळावर विश्वास आहे? विद्यमान मंडळावर संचालकावर विश्वास आहे आमचा. पावत्या गहाळ करून सुद्धा? पावत्या गाळ केल्या त्यांनी नाही केल्या, पण त्यांनी ज्या ठुल्यात ते सापडून कळ ना मी त्यांनी मला शब्द दिलेला आहे. पावत्या विद्यमान संचालक मंडळाकडे दिल्या हे तर मान्य आहे. त्या पावत्या तुम्हाला परत देत नाहीत, देत नाही, सापडत नाही म्हणतायत, सापडत नाही म्हणजे गहाळ झाल्या. तरी विश्वास आहे? विश्वास आहे, कारण ठेवावंच लागेल ना. कोणीतरी विश्वास ठेवण्यासारखं असेल तरच ठेवणार, नाही तर विश्वासच नाही ठेवला तर आम्ही कोणापाशी जाणार आणि काय बोलणार ना. आज त्यांच्याकडेच आम्ही मागणी करतोय आणि माझ्याकडे ऑलरेडी स्टेटमेंट आहे. ते म्हणते तुमचं आहे ते तर आम्हाला देणंच आहे. आणि त्यांना मी आता 1 महिन्यापूर्वी पुन्हा एक अर्ज केलाय. 1 महिन्यानंतर ते म्हणले आम्ही तुमच्या ज्या पावत्या लवकरात लवकर सापडून तुमच्या तुम्हाला देऊन टाकतो. आणि मला आजही आजही सांगतो का त्यांनी मला पावत्या माझ्या मला सुपूर्द कराव्या, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे आताच्या विद्यमान संचालकांना. किती लोकांची एफडीची मुदत संपून त्यांना पैसे मिळाले नाहीत अशी लोकांची संख्या किती असेल तुम्हाला काय माहिती आहे का? आता जर तसं जर पाहिलं ना साहेब तर जवळजवळ सगळ्याच लोकांची ज्यांनी एफड्या केल्या सुमारे संख्या सुमारे 80% लोकांची एफड्यांची मुदत 80 नाही 100% लोकांची मुदत संपलेली आहे. किती लोक असतील? 50, 100, 150, 200, 500 सभासद 1000 आहेत. सभासद 1000 आहेत, पण याच्यामध्ये मुदत ठेव किंवा जे काय दामदुप्पट किंवा जे असतील ना ते एक माझ्या मते 100 ते 200 लोक असतील. तुम्ही सगळे एकत्र बसून यावर विचार का करत नाही? ER कार्यालय जुन्नर यांना जाब का विचारत नाही? जेव्हा त्याचं ऑडिट झालं, ऑडिट झाल्यावर आपण त्याची कॉपी ER कार्यालयाला देतो. जर सगळं बोगस असेल तर ते काय झोपा काढतात का? त्याच्यावर असं आहे सर विषय. आता काय आलंय, आता दोनच दिवस झाले FIR दाखल केले. आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं का तुमचा ऑडिट रिपोर्ट जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्हाला ते कुठली त्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट त्या वर्षी होत असतो ना. पण त्या वर्षाचा ऑडिट रिपोर्ट हा त्यांच्यानुसार केला ना, तो आमच्यानुसार जो काय असेल तो चूक का बरोबर हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ERची असते त्या वेळेची. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. त्यावेळेचे ऑडिटर जे कोण असतील त्यांना याच्यामध्ये जर काय आढळलं तर त्यांनीच त्या संचालकांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. मग ही सगळी टोळी हे सगळ्यांमधून हा फ्रॉड केलाय का? मला तर असं वाटतं सर, ज्यावेळेस ह्या गोष्टी ER ऑफिसची किंवा आता जे काय असेल ER ऑफिसचे काय प्रमुख असतील समजा देशमुख साहेब आहेत यांची 1 तारीख घेऊन आणि गावातली जे काही लोक आहेत ठेवीदार किंवा मुदत ठेवीचे हे सगळे एकत्र करून ER ऑफिसने याच्यावर अतिशय कटाक्षीने निर्णय घेऊन कायदेशीररित्या कारवाई ही जलद गतीने झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. असं झालं नाही तर पुढे काय? असं नाही झालं तर आम्ही सरळ ER ऑफिसवर मोर्चा काढणार. कधी काढणार? लगेच काढणार आहे. 2 दिवस लय झाले आम्हाला. 2 दिवसात आम्ही मोर्चाच काढणार ER ऑफिसवर. भाऊ तुम्ही इथं संस्थेमध्ये आलात, तुम्ही इथं काय पैसे ठेवायला आले का पैसे काढायला आले? माझ्या पावत्या आहेत FD म्हणजे फिक्स डिपॉझिट. किती रक्कम आहे? समथिंग असेल. आमच्या आजीची आहे, माझ्या वडिलांची आहे, माझ्या आईची आहे. तुमच्या नावावर काय आहे का? माझ्या नावावरती पण आहेत. म्हणजे तुम्ही कॅमेऱ्याशी बोलायला काही अडचण नाही, वडील आहे तुमचेच आहे म्हणा. तुमचे कधीपासूनचे पैसे आहेत? माझे खरं तर 2010 पासून पैसे आहेत. 2015ला मागणी केली.
मुदत संपली कधी? हा संपली तेव्हा संपलेली मग कुठल्या वर्षी? 2015-16 आसपास. ते काय म्हणतात? त्यापासून पैसे काही भेटत नाही. माझ्या वडिलांनी मी खूप वेळा अर्ज केला पण पैसे काही भेटले नाही. पैसे काही भेटले नाही. काय कारण सांगायचे? पैसे नाही देतो उद्या देतो परवा, आणि त्यानंतर 2 वर्षानंतर संस्था बंद पडली, दिवाळखोरीत गेली ती. आता इथं संस्था चालू आहे, आपण संस्थेच्या ऑफिसमध्येच आहे. पैसे भेटत नाही ना. पण पावत्या कुठे तुमच्या? आहे आमच्या घरीच आहे. तुमच्याकडेच आहेत. मग विद्यमान संचालक मंडळ काय म्हणतंय? ते म्हणते संस्थेचा पैसा नाही आहे सध्या, संस्था दिवाळखोरीमध्ये आहे, शासकीय ऑडिट चालू आहे, ते जे होईल त्यानंतर तुमचे पैसे भेटतील. आता मागाशी आपण दुसऱ्या एका ठेवीदाराची मुलाखत घेतली. ते असं म्हणाले की आम्ही ER कार्यालय मोर्चा काढणार आहे. ह्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार? हो, नक्की हो. होणार ना. आता संस्थे इथं जे बसलेले गृहस्थ आहेत, तुम्ही यांना ओळखता? हो तुम्ही त्यांच्याकडे पैशाची मागणी केली? हो केली ना. काय म्हणतात ते? ते म्हणतात संस्था दिवाळखोरीमध्ये आहे, शासकीय ऑडिट चालू आहे, जेव्हा क्लिअर होईल तेव्हा तुमचे पैसे भेटतील. कधी पैसे मागितले? जेव्हा होईल तेव्हा क्लिअर होईल तेव्हा भेटतील ना. मागावर पैसे आता काय म्हणतात बघू. आता पैसे नाही देणार कसे ते? तुम्ही यापूर्वी काय म्हणाले आम्हाला माहित नाही. इथं कॅमेरा चालू आहे, चेअरमनशी बोला. नाही, आम्ही जसं लेखी स्वरूपात अर्ज केला होता. ते म्हणाले आमच्या संस्थेमध्ये पैसे नाही आहेत. तत्कालीन जी बॉडी होती त्याने संस्थेमध्ये 1 रुपया ठेवला नाही, थोडेफार ठेवले असतील पण आम्हाला ते देण्याचा अधिकार नाही आहे, म्हणून त्यांनी काय आम्हाला पैसे दिले नाही. द्यायचा अधिकार नाही मग हे खुर्च्यानं बसले कशासाठी? खुर्च्या उभवायला पाहिजे ना, संस्थेमध्ये साहेब, पैसे यांनी पाहिजे. रिकव्हरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. नाही, ते प्रयत्न करत होते. साधारण 2-1 वर्ष ऑडिट चाललं. आत्ता ह्या महिन्यामध्ये ऑडिट क्लिअर झालं आणि त्यांनी त्या संदर्भात पोलीस स्टेशनला सहाय्यक निबंधक असेल किंवा वरिष्ठ असेल हे असेल अधिकारी, त्यांनी तिथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि आता त्या तत्कालीन तेव्हा जे संचालक मंडळ होतं त्यांच्यावरती गुन्हे पडले. तुमची आई, वडील आणि तुम्ही सगळ्यात जास्त ठेव तिघापैकी कोणाच्या नावावर जास्त? माझी आजी आहे, वयोवृद्ध आहे, 96 वय आहे. माझी आजी पेन्शन असल्यामुळे साधारणतः स्थानिक ठिकाणी जवळची बस संस्था होती आणि जे तत्कालीन संचालक मंडळ होतं ते सर्व आमच्या भावकीमधलं होतं, जवळचं गावातलं. त्यामुळं साधारणतः आम्ही काय केलं, साहजिक आहे विश्वास म्हणून इथं पैसा ठेवला गेला. 1 रुपया सुद्धा आम्हाला अजून भेटला. तुमच्या नावावर किती पैसे होते? हां, तुम्ही किती ठेव ठेवले? आमचे आहे, माझ्या वडिलांनी माझ्या नावावर ठेवले होते पैसे. रक्कम माहित नाही? आहे, मला माहिती आहे ना, मी बोलू शकत नाही कॅमेऱ्यावरती. रक्कम असे काय म्हणजे कुठून वेगळ्या ठिकाणून पैसे आले होते? आम्ही सगळं सरकारी, म्हणजे माझे वडील सरकारी गव्हर्नमेंट हे होते, आजी पेन्शनर आहे, माझे वडील पेन्शन आहे. रक्कम का सांगत नाही? माझे काय 70,000 रुपये असतील. वडिलांचे? वडिलांचे असतील, मला नाही माहिती. मी माझे आहे पण मी बोलू. आजीचे? आजीचे खूप पैसे आहेत. खूप पैसे आहेत. चेअरमन साहेब, आता तुम्ही हे सगळं ऐकलेलं आहे, लोकांचे पैसे मिळत नाहीत, हे आकडे सांगत नाहीत. म्हणजे पैसे कुठनं आले कदाचित काही त्याचं जे असेल ते असेल. हे लोकांचे पैसे तुम्ही देणार कधी? ठेवीदारांचे पैसे मिळावे यासाठीच आम्ही म्हणजे सुरुवातीपासून आमचं काम चालू आहे. आता आधीच्या संचालक मंडळांनी इथं जो फ्रॉड झाला, आधीचे म्हणजे कुठल्या? 16 ते 1/22 कोण होतं अध्यक्ष? या काळात संदीप किसन कोरडे. आणि मग त्यांचं झाल्यानंतर लोकांचे पैसे मिळावे या उद्देशानेच आम्ही या संस्थेवरती म्हणजे सुरुवातीपासून हे केलं. आमचा उद्देश एकच आहे की सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब लोकांचे पैसे ते जावेत, हाच आमचा मेन उद्देश आहे. तर त्यासाठी आम्ही पहिल्यापासून पाठपुरावा करून संस्थेचं ऑडिट सर्व करून आता 2-3 दिवसापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे जुन्या पूर्वीच्या संचालकावरती. तर आता कायदेशीर मार्गाने जे होईल त्या पद्धतीने ज्यावेळेस रिकव्हरी होईल तर सर्वात आधी आमचं कामच ते राहणार आहे की जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत यांना आपण पैसे देणार आहोत. आता हे आपल्यासोबत एक सभासद आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या आईच्या यांच्या काही पावत्या आहेत, ते तुमच्याकडे आम्ही परत जमा केल्यात, त्या पावत्या तरी सुरक्षित आहेत का? नाही, पावत्या इथंच आहेत. पण काय झालेलं आहे, इथं आता कर्मचारी टिकत नाहीत, मेन म्हणजे संस्थेत असं आहे. तर त्याआधी इथं कर्मचारी म्हणून 2 लेडीज होत्या, त्यांनी त्या पावत्यात ठेवल्यात म्हणजे इथंच. पण ते आता आम्हाला सापडते, यांना सांगितलेलं आहे आम्ही, भेटल्या तुम्हाला. त्या कर्मचारी त्यांचा पगार घेऊन गेले का? हो, त्यांना बोलून घ्या ना, नाही तर पावत्या घेऊन जायच्या त्या पण. नाही, पावत्या त्यांनी कशाला, त्यांनी इथंच ठेवलेल्या आहेत, पण भेटतील त्या. त्यांना आम्ही सांगितलेलं, त्यांनी अर्ज पहिला सांगितलं होतं आम्ही, त्यांनी अर्ज केला आहे, त्यांच्या पावत्या त्यांना देणार नाही. आम्हाला पावत्याचं काय इथं ठेवून हे नाही ना. त्यांचे पैसे किती आहेत? त्यांची FD किती आहे? FD त्यांची आता आमच्याकडे पावत्या आहेत त्याच्यावरती, त्या पावत्या आता परफेक्ट मला नाही सांगता येणार. सुमारे
10 लाख रुपये 10 लाखाचे म्हणजे 20 लाख झाले असतील. त्यांचं दुप्पट झाले, ते दामदुप्पट झाले. ते देणंच आहे संस्था. आता मगाशी ते म्हणाले जर आमचे पैसे मिळायला असा जर अडथळा निर्माण होत असेल तर आम्ही ER कार्यालय मोर्चा काढणार आहोत. कदाचित हा मोर्चा तुमच्या ऑफिसवर पण येऊ शकतो. तुमची काय तयारी? आता त्यांचं ते अधिकार आहे तो, त्यांना त्यांचे पैसे मिळावं हे आमचाही उद्देश आहे. त्यांचे पैसे मिळावा आणि त्यांचे मिळालेच पाहिजे ना, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी ते त्यासाठी जे करायचं मोर्चा किंवा काय असेल केलंच पाहिजे ना. एकूण मुदत ठेवीच्या लोकांच्या सुमारे किती रक्कम असतील, किती कोटी असतील? त्या लोकांच्या कमीत कमी 2.5 कोटी रुपये देणे. 2,85,00,000 जो फ्रॉड झालाय ती रक्कम हीच. हो, ते पैसे द्यायलाच नाही ना, ती फ्रॉड झालाय तर पैसे सध्या संस्थेत नाहीच आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेस आता कायदेशीर मार्गानेच पैसे जमा झाल्यानंतर प्रथम आमचं कामच ते राहणार आहे. जे आपले ठेवीदार आहेत त्यांना आपण रक्कमवर हे करू. आणि दुसरं म्हणजे जे कर्जदार आहेत आमचे ते पण पैसे भरत नाही आहेत. त्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करता? हो, त्यासाठी आम्ही कारवाई केलेली आहे. त्यासाठी आता कसं आहे, कर्जदार आपल्याला 100 करायचं म्हटलं तरी काही रक्कम आपल्याला भरावी लागते. ते आम्ही संस्थेने जवळजवळ 86,000 रुपये म्हणजे सरकारी ते फी असते ती भरलेली आहे आम्ही. आणि आता 2 दिवसात आम्हाला त्यांचे पत्र भेटणार आहे वसुलीसाठी आणि वसुली अधिकारी पण ते नियुक्त करणार आहे. त्यावेळेस कर्जदारांचे जरी जेवढे वसूल होईल तर आपण जे तातडीने ज्यांना जास्त गरज आहे असं ज्या पद्धतीने तेच ठरवून देतात ER कार्यालय, त्या पद्धतीने आपण पैसे ते वसूल झाल्यावर आपण देणारच आहे लोकांना. 2016 ते 22 सत्तेवर असलेल्या प्रगतीपथ संस्थेच्या ह्या संस्थेवर सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाने आर्थिक घोटाळा केलाय असं म्हटलं जातं. ज्या बँकेमध्ये ठेवी दाखवल्यात ते सुद्धा आकडे बोगस आहेत असं ऑडिटरने अहवालामध्ये म्हटलेलं आहे. अर्थात हे आकडे मागचे पुढे ओढले जातात. त्यांच्या अगोदरही जे संचालक मंडळ असेल तेव्हाची जर काही ठेव असेल तर तेव्हा ती ठेव होती का, नंतर ती ठेव काढून घेतली का, इथले जे मॅनेजर अगोदर कोण कोरडे का कोण होतं ना, अगोदर कोण होतं नाही साबळे व्यवस्थापक, त्यांच्या नावे एवढे मोठं कर्ज टाकलं कसं? त्यांच्या कर्ज मागणीवर सह्या नाही. काय प्रकार चाललाय? दुय्यम निबंधक कार्यालय, त्यांच्यावरचं पुण्याचं कार्यालय, जिल्हा उपनिबंधक करतायत काय? अधिकाऱ्यांनो गोरेगरीब जनतेचा दुवा घ्या आणि जर यात तुम्ही मदत केली नाही, ह्या लोकांना पैसे मिळवून दिले नाही तर ह्या लोकांचा तळतळाट तुम्हाला भोगावं लागेल. याच्या अगोदर शिवनेर पतसंस्थेचं काय झालं ते पाहिलं, उंबरठच्या महालक्ष्मी पतसंस्थेचं काय झालं पाहिलं. तिसरी ही संस्था प्रगती नावाची आहे. अजून एक संस्था वेटिंगला आहे. जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हा 4थी संस्था सुद्धा लवकरच तुमच्या पुढे येईल, तुमच्या पुढ्यात येऊ शकेल. संबंधित अधिकारी या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील, ह्या लोकांना न्याय मिळवून देतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बोरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.